नमस्कार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतकरी म्हणजे अन्नदाता, शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा अशी वाक्य आपण नेहमी म्हणतो ऐकतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे असंही आपण म्हणतो. पण त्याचवेळी याच भारत देशामध्ये अजूनही शेतकऱ्यांचे अनंत प्रश्न बाकी आहेत, त्याला उत्तरं मिळालेली नाहीत, हे सुद्धा वास्तव आहे. गेल्या काही वर्षात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी मांडण्यामध्ये भारतातील ज्या काही नेत्यांची नावं घेतली जातात त्यामध्ये प्रामुख्यानं एक नाव आहे राजू शेट्टी. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी राजू शेट्टी यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. खासदारकी त्यांनी अनुभवलेली आहे आणि आता पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारीवरती राजू शेट्टी निवडणूक रिंगणात आहेत. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांचा आजवरचा प्रवास, निवडणूक लढवण्यामागची भूमिका, लोकांसमोर कोणते मुद्दे घेऊन ते जात आहेत याविषयी मला जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये राजू शेट्टी यांना बोलवलं आहे. मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. राजू शेट्टी साहेब, आपण खासदारकी अनुभवलेली आहे, खासदारकी आपल्याला नवीन नाही. आता आपण 2024ला पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहात. मुळात या वेळेला निवडणूक लढवताना तुम्ही महाविकास आघाडीकडे एक हात पुढे केलेला होता, पण त्याच वेळेला महाविकास आघाडीनं तुम्हाला काही अटी शर्ती घातलेल्या होत्या आणि म्हणून तुम्ही एकला चलो रे अशी भूमिका घेऊन आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनंच निवडणूक लढवायची असं ठरवलं. तुमच्यावरती संधी साधूपणाचा एक आरोप होतोय. तुम्ही एकीकडं एक महाविकास आघाडीबरोबर संधान जुळवण्याचा प्रयत्न केलात आणि जेव्हा आपल्या टर्म्स कंडिशन्स तिथे पूर्ण होत नाही ते लक्षात आलं तेव्हा तुम्ही शेतकरी संघटनेचा आधार घेतलात का? हे चुकीचं आहे. एकतर एकला चलोरीची भूमिका आम्ही 5 एप्रिल 2021च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेतलेलं आहे आणि त्यापासून आज अखेरपर्यंत त्या मुद्द्याशी मी ठाम आहोत, आमचे सर्व सहकारी ठाम आहेत. मग तुम्ही म्हणाल की महाविकास आघाडीबरोबर मध्यंतरी चर्चा चालू होती, त्याचं काय? तुम्ही अगदी मातोश्रीला जाऊन आला. हो, म्हणून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. जो प्रश्न तुम्ही विचारणार आहे त्याचं उत्तर मी आधीच देतोय. मग झालं असं की गेली 7-8 महिने झालं जेव्हा जेव्हा इंडियाच्या बैठका होतात त्या बैठकीमध्ये हातकणंगले जागा आम्ही सोडलेली आहे अशा प्रकारची वक्तव्य सातत्यानं महाविकास आघाडीचे नेते आणि आत्ताचे इंडिया आघाडीचे नेते हे करत असतात. इंडिया आघाडीमध्ये मला परत घेण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला. खुद्द नितीश कुमार होते त्यावेळी त्यांनी प्रयत्न केलेले होते. त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीताला त्यांनी प्रयत्न केलेले होते. पूर्वीचे प्रभारी जे होते, काही नाव त्यांचं आठवत नाही मला, पण त्यांनी चंद्रप्रकाश का काहीतरी आहेत, त्यांनी प्रयत्न केलेले होते. पण नाना पटोले यांनी प्रयत्न केला, पण महाविकास आघाडीमध्ये परत जाण्याचा आमचा विचार नव्हता. त्यामुळे तुम्ही आता जी सगळी नावं घेतलीत ही काँग्रेसच्या नेत्यांची घेतलीत, पण तुमचा संवाद चालू होता उद्धव ठाकरेंबरोबर. ते नंतरच महाविकास आघाडीमध्ये यावं अशा पद्धतीचे त्यांचे प्रयत्न चालू होते. नकार दिला. याचं कारण असं होतं की महाविकास आघाडी जेव्हा बनली महाराष्ट्रामध्ये ती शेतकऱ्यांच्यासाठी बनली असं सांगितलं गेलं आणि ते महाविकास आघाडी बनवण्यामध्ये आमचाही सहभाग होता. जेव्हा उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड झाली त्याचे सूचक त्यांचे भुजबळ साहेब होते आणि मी अनुमोदक होतो आणि मग आम्ही राजभवनावर 10-12 जण सरकार स्थापन करायचा दावा करायला गेलो होतो सगळ्या आमदारांच्या सह्या घेऊन. इतका असताना ही महाविकास आघाडी जेव्हा सत्तेवर आली त्यावेळी सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडीतले नेत्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी आमच्या FRPचे 3 तुकडे केले, जो करण्याचा त्यांना काही कायदेशीर अधिकार नाही, कारण केंद्राच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करायला राज्याला अधिकारच नाही केंद्राच्या परवानगीशिवाय, आणि केंद्राची परवानगी नसताना त्यांनी दुरुस्ती केली. त्याबद्दल माझी कोर्टामध्ये याचिका दाखल चालू आहे, परंतु त्याला वेळ लागतो, तुम्हाला माहिती आहे. नंबर 2, 2013चा जो काय भूमी अधिग्रहण कायदा आहे त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा मोदींनी केला 2015 साली. त्यावेळी
काँग्रेस सकट सगळ्या पक्षांनी, अगदी शिवसेनासुद्धा त्याच्यामध्ये होते, जोरदार विरोध केलेला होता. मी त्याच्यामध्ये होतो. आणि शेवटी मोदींना बहुमत असूनसुद्धा सगळेच विरोधात जातात म्हटल्यानंतर संयुक्त समिती नेमून तो विषय बाजूला करावा लागला होता. आणि ज्या काँग्रेसनं ताकदीनं तिथं 2015 साली ह्या भूमी अधिग्रहण कायद्याच्या दुरुस्तीला विरोध केलेला होता, त्याच काँग्रेसच्या सहकार मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असताना विधिमंडळामध्ये दुरुस्ती केली. कारण BJPने एक मेक मारून ठेवली. प्रत्येक राज्याला त्यांनी पत्र लिहिले की केंद्र सरकार काही या 2013च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करू शकत नाही, परंतु राज्य सरकारला जर करायचं असेल तर केंद्राची त्याला परवानगी असेल. आणि त्या पत्राचा आधार घेऊन यांनी विधिमंडळामध्ये दुरुस्ती केली. ती दुरुस्ती इतकी भयानक आहे की कुठल्याही शेतकऱ्याच्या जमिनी जर का अधिग्रहित झाली तर त्याला न्यायालयात जाता येणार नाही. सक्तीचं पोलिसांच्या सहाय्यानं भूसंपादन केलं जाईल आणि किती रक्कम द्यायची हे सरकार ठरवेल. अरे बाप, अशा जाचकाठी त्याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या गेल्या. आणि मग हे सरळ सरळ शेतकऱ्यांना वर वरवंटा फिरणारे हे सगळे निर्णय होते. आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही महाविकास आघाडी 5 एप्रिलला सोडण्याचा निर्णय घेतला. चांगलं 9 पानी पत्र लिहिलं होतं पवारांना, कारण ते पवारच सगळे चालवत होते सरकार. त्याचं काही कधी उत्तर आलं नाही. म्हणून आम्ही परत महाविकास आघाडीत येणार नाही, आमची ठाम भूमिका होती. आता मग तुम्ही म्हणाल की तुम्ही मातोश्रीवर का गेला, तर याचं कारण आहे की सातत्यानं एकतर्फी जाहीर करत होते की आम्ही जागा सोडली. आणि जागा सोडली म्हणजे मी आघाडीतच नाही तर जागा सोडायचा प्रश्न येतोच कुठे. मग शेवटी मी जाऊन त्यांना सांगितलं भेटून उद्धव ठाकरेंना. त्याच्या आधी अशी घटना घडलेली होती की त्यांच्याकडून मला एक असा निरोप आला की तुम्ही नका येऊ आघाडीत, पण तुम्ही लढत असाल तर आम्ही उमेदवार उभा करत नाही, कारण आमचं टार्गेट आहे ते आमच्याकडून फुटून गेलेल्या खासदाराचा पराभव करणं हे आमचं टार्गेट आहे. तुम्ही स्वतः लढत असाल तर आम्ही उमेदवार उभा करत नाही, मत विभागणी टाळू, पण त्यासाठी तुम्ही एकदा मातोश्रीवर आलं पाहिजे. शेवटी मी पडलो उमेदवाराला मत मागण्यासाठी कोणाच्याही दारात जावंच लागतं. आणि त्या न्यायानं मी गेलो. आणि गेल्यानंतर पुन्हा त्यांनी पालोपात सुरू केलं की तुम्ही आघाडीत आलं पाहिजे. मी म्हटलं येणार नाही. मग शेवटी ते म्हटले की ठीक आहे, आम्ही आमचा उमेदवार उभा करत नाही, पण ती योग्य वेळी आम्ही जाहीर करू. आमची उमेदवाराची यादी जाहीर, ही जागा पहिल्यांदा आमच्या कोटात आम्ही घेतो आणि ज्यावेळी यादी जाहीर होईल त्यावेळी हातकणंगले या ठिकाणी पाठिंबा असा मिळून ती यादी डिक्लेअर करू. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. नाही तसं झालं. महाविकास आघाडीला स्वतंत्र उमेदवारी दिलेली आहे. नाही, नंतरच्या घटना ऐका ना. असं झालं, ठीक आहे म्हटलं, पण मी कदापि तुमच्या आघाडीत येणार नाही ही भूमिका माझी होती. त्याच्यानंतर त्यांच्या पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशी मला पुन्हा फोन आला आणि सांगितलं गेलं तुम्ही आमच्या चिन्हावर लढलं पाहिजे. मी म्हटलं हे शक्य नाही, कारण जवळजवळ 34 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतोय. मी आजपर्यंत कुठल्याच पक्षात गेलो नाही. निवडणूक लढवायला कुठला तरी पक्ष लागतो म्हणून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली, परंतु कुठल्या पक्षात गेलो नाही. आणि आत्ता तुमच्या पक्षात येऊन, कारण तुमचं चिन्ह घ्यायचं तर तुमच्या पक्षात यावं लागेल, त्याशिवाय AB फॉर्म मिळणार नाही, त्याशिवाय चिन्ह मिळणार नाही. हे काय कदापि शक्य होणार नाही. आणि तुमच्या पक्षात आल्यानंतर तुमच्या पक्षाची घटना ही सांगते की पक्षात आलेल्या माणसाला दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटीज करता येणार नाही. मग काय स्वाभिमानी शेतकरी संघटना बरखास्त करू, शेतकऱ्याला काय वाऱ्यावर सोडू, हे कदापि होणार नाही. आणि असं धाडस तुम्ही केलंच कसं. आणि त्यामुळं आपण इथंच थांबूया असं मी स्पष्ट त्यांना निरोप दिला. मग त्यांनी उमेदवार घोषित केला. याच्यापेक्षा काही वेगळं झालेलं नाही. पण मग तुम्हाला असं वाटतं का की महाविकास आघाडी सरकारला अनुमोदक झालो याचा पश्चाताप होतोय? ना, मी सांगितलंच ना, हे महाविकास आघाडी सरकार आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी बनवलं होतं, पण शेतकऱ्यालाच खड्ड्यात घालणारे 2 निर्णय कसं महाविकास आघाडी सरकारनं घेतले हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. आणि त्यामुळं त्या आघाडीत जायचा प्रश्न येत नाही. आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाकडे जायचा तर प्रश्नच येत नाही, कारण आम्ही त्यांच्याबरोबर संबंध तोडून आता 8 वर्ष झाली. त्यामुळे तिकडेही आम्ही जाणार नाही. पण तुमच्याबद्दल हाच एक आक्षेप आहे की तुम्ही एकदा भाजपाबरोबर सलगी केलीत, त्यानंतर महाविकास आघाडीबरोबर संसार थाटण्याचा प्रयत्न केलात, सगळीकडे चाचपणी झाल्यानंतर मग आता पुन्हा चाचपणे नाही, मी माझ्या रस्त्याला नीट चालत असतो. आणि मग जर जे लोक आम्हाला फसवतात त्यांच्याशी परत आम्ही संगत करत नाही.
पण मग आता इथून पुढे कुणाचीही संगत करायची नाही, आपली संघटनाच बरी, हा निर्णय ठाम आहे का? हो, चळवळ चळवळ एके चळवळ, शेतकरी एके शेतकरी आणि त्याला जोडून बाकीचे प्रश्न. याच्या पलीकडे आता आम्ही इकडं तिकडं कुठंच बघायचं नाही ठरवलं, कारण हे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे. त्या आमच्यासारख्या माणसाने त्या बाजूला न गेलेलंच बरं असं मला वाटतं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्ही आता लोकांना भेटताय, गावागावात जाताय, काय प्रतिसाद मिळतोय? लोकांच्या काय भावना तुमच्यासमोर व्यक्त होत आहेत? सकाळी लवकर बाहेर पडतो, कुणाच्या तरी घरात नाश्ता करतो, दुपारी कुणाकडे तरी जेवतो, परत दिवसभर फिरत राहतो आणि संध्याकाळी 4-5 लाख रुपये गोळा करून घराकडे जातो. असा सध्याचा दिनक्रम आहे माझा. पण तुमचा अजेंडा काय? कारण सातत्यानं म्हटलं जातं की राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, शेतकरी नेते आहेत. पण जनतेमध्ये केवळ शेतकरी असत नाहीत, त्यामध्ये मध्यमवर्गीय असतात, त्यामध्ये उद्योजक असतात, त्यामध्ये नोकरदार असतात. त्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी सुद्धा राजू शेट्टी तितक्याच तडफेनं कधी रस्त्यावर उतरत नाहीत. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देताय, न्याय देण्याचा प्रयत्न करताय, हे योग्य आहे. पण जेव्हा जनता म्हणता, जनतेचे प्रतिनिधी म्हणता, तेव्हा सर्वसमावेशक विचार होणं अपेक्षित आहे. शेतकऱ्याशिवाय इतर जे घटक माझ्यापर्यंत पोचले त्यांना अनुभव असेल माझी कार्यतत्परता कशी आहे. एखाद्या नोकरदारानं सांगावं की माझ्याकडे काही काम घेऊन आला, अर्थात माझ्या भ्रष्टाचारावर पांघरून घाला म्हणून कोणाला असेल तर त्याला बाहेरचा रस्ताच दाखवतो मी. पण त्याच्यावर अन्याय होत असेल तर त्याच्या मागं मी ठामपणानं उभा राहिलेलो आहे. एखाद्याची जर चुकीची बदली झाली असेल तर पार वरपर्यंत जाऊन त्याला न्याय मिळवून देण्याचं काम मीच केलेलं आहे. त्याच्यानंतर एखादा सामान्य माणूस त्याला एखाद्या सरकारी अधिकारी त्रास देत असेल तर त्याला नीट करून त्याला न्याय मिळवून द्यायचं मग काम मीच केलं आहे. गायरान अतिक्रमण करून राहणारे जे लोक होते त्यांना 15 दिवसाच्यात घर खाली करानंतर बुलडोजर लावून घर पाडू अशी नोटिसा ज्यावेळी कलेक्टरनं जुलै महिन्यामध्ये काढली होती, त्यामुळे मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढून त्याला शेवटी स्थगिती द्यायला भाग पाडणारा मीच आहे. ते काही शेतकरी थोडेच आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की असे एकापेक्षा अनेक प्रश्न आहेत जे मी हाताळलेले आहेत. जो सामान्य माणूस माझ्याकडे येतो त्याची कैफियत घेऊन त्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न मी करतो. हां, शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, मी स्वतः शेतकरी असल्यामुळं माझं ते काम उठून दिसतं. याचा अर्थ इतर काम, कारण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर फक्त त्याला शेतकरी म्हणून चालत नाही. हे सगळे काम करतो मी. तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांचे प्रश्न मी हाताळलेले आहेत. आज स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवून द्यायचं काम आंदोलन करून मीच केलेलं आहे. पोलिसांच्या भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवून द्यायचं काम आंदोलन करून मीच केलं आहे. MPCच्या ऑफिसमध्ये जायचं धाडस कोणी राजकीय नेता करत नाही, पण सातत्याने या पोरांच्या अडीअडचणीच्या काळी जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या, त्यांच्या ट्रेनिंग, त्यांच्या सगळ्या बाकीचे अडचणी, त्यांच्या आरक्षणाचा गुंता न सुटल्यामुळं रखडलेल्या नियुक्त्या, हे सारे प्रश्न मीच हाताळलेले आहेत. अनेक किती सांगावं आता. नाही, पण हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 8-10 वर्षामध्ये कोणतीही नवी MIDC त्या मानानं डेव्हलप झाली नाही, कोणतेही नवीन उद्योग आले नाहीत. कोण सांगतोय सर? तुम्ही म्हणताय म्हणून लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा? कोणकोणते आले उद्योग? माझ्या काळामध्ये इचलकरंजीमध्ये केंद्र सरकारची निव्वळ सबसिडी 460 कोटी रुपये आले टेक्स्टाईलसाठी, टप योजनेसाठी. माझ्या आधीच्या खासदारांच्या कारकिर्दीत नाही आली आणि नंतरच्या खासदाराच्या कारकिर्दीत आलेली आहे. 400 कोटी रुपये सबसिडी. आता सबसिडी कुणाला दिली जाते? नव्या उद्योगांनाच दिली जाते. हे साधं सामान्य ज्ञान आहे. मग ते नवे उद्योग उभारल्याशिवाय सबसिडी आली का? दुसरी गोष्ट, माझ्याच काळामध्ये इचलकरंजीला मेगा टेक्स्टाईल पार्क प्रणव मुखर्जींनी जाहीर केला. आता तो उभारणीच्या अवस्थेत आहे. तो कुणी उभा करतं आहे हा मुद्दा नाही, परंतु पाठपुरावा करून तो आमच्या इचलकरंजीला आला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारा माणूस मीच होतो, हे लक्षात ठेवा. मी स्वतः एक फूड क्लस्टर डेव्हलप करायला लागलो आहे आणि ते आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. जिथं नवनवीन रोजगार इथं यावेत, रोजगार निर्मिती व्हावी. कारण अर्थशास्त्रातला एक साधा सिद्धांत आहे, जेव्हा शेती क्षेत्रामध्ये बचत निर्माण होते, संपत्ती निर्माण होते, ती गुंतवणूक फक्त आणि फक्त उद्योगधंद्यामध्येच होत असते. आणि त्यामुळं इथल्या परिसरातल्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाल्यानंतर आपोआपच इथं नैसर्गिकरित्या उद्योगधंद्यांची वाढ व्हायला लागलेली आहे.
आणि त्याला पूरक अशा प्रकारची भूमिका हे जे फाउंड्री क्लस्टर आहे हे फाउंड्री क्लस्टर मंजूर करून आणणारा माणूस मीच आहे. विलासराव देशमुख त्यावेळी अवजड मंत्री होते. आणि मग ह्या ज्या सहकारी MIDC आहेत, शिरोली गोकुळ शिरगाव असेल, पार्वती असेल किंवा लका किंवा असेल, या 4-5 औद्योगिक इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहत असेल, यांनी मिळून फाउंड्री क्लस्टर आणलेलं होतं. ते क्लस्टर मंजूर करून आणण्यासाठी विलासरावांच्याकडे बसून नंतर विलासरावांच्या नंतर आनंद शर्मा त्याचे मंत्री होते म्हणून ते क्लस्टर मंजूर करून आणले. त्यामुळं या सगळ्या MIDCमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ शकलं. पण तरीही तुमचा आजवरचा सगळा जो फोकस आहे आणि तो एवढ्यावरच नाही, थांबा लगेच संपू नका. अजून ह्याच्यापेक्षा नाही, मी माझ्या 10 वर्षाच्या काळामध्ये मिरज ते पुणे रेल्वेचं दुहेरीकरण करून घेतलेलं आहे आणि मी पाठपुरावा केला आहे. त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. कारण त्या 2-3 रेल्वे मंत्री होते, त्यांच्याशी माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. एक सुरेश प्रभू असतील, ममता बॅनर्जी असतील. आणि त्यामुळं या गोष्टी दुहेरीकरण, इलेक्ट्रिफिकेशन, त्यामुळं रेल्वेच्या प्रवासाचा कालावधी कमी झाला. दुहेरी मार्ग झाल्यामुळं क्रॉसिंगसाठी जाणारा वाया जाणारा वेळ वाचला. हे झालं. त्याचबरोबर माझ्याच कारकिर्दीमध्ये आणि मी स्वतः पाठपुरावा करून थोडा त्याच्यामध्ये त्याला हातभार लावला होता DY पाटील दादांनी, कारण ते त्यावेळी राज्यपाल होते. आणि आम्ही कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेचा सुद्धा पाठपुरावा करून मंजूर करून आणलं. तो आता अंतिम टप्प्यामध्ये भूसंपादनाच्या पर्यंत आलेला आहे. हे कशासाठी केलं? या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामधला पश्चिम महाराष्ट्रातली साखर, भाजीपाला, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये, विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये तयार होणारे जे स्पेअर पार्ट आहेत ते एक्सपोर्ट होतात. त्यांना मुंबईच्या ऐवजी कोकणातलं बंदर जवळ मिळावं आणि निर्यात सहज सुलभ व्हावी यासाठी दूरदृष्टी ठेवून हा पाठपुरावा लागला. हे काही शेतकऱ्यांच्यासाठी होतं का? त्यामुळं असं जर का कोणी म्हणत असेल की मी निव्वळ शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो, हे त्याचं अज्ञान म्हणावं लागेल. पण मग असं असून सुद्धा 10 वर्ष तुम्ही खासदारकी अनुभवल्यानंतर सुद्धा पुन्हा 2019च्या निवडणुकीमध्ये लोकांनी तुम्हाला का नाकारलं असं वाटतं? तुम्ही कधी तुमच्या पराभवाचं आत्मचिंतन केलं का? विश्वासघाताचा बळी ठरलेला आहे आणि त्यात अनेक आहेत विश्वासघात. आता नावं सांगत नाही, निवडणूक संपल्यावर सांगेन पाहिजे तर. मी माझा मैदानात कुणी पराभव केलेला नाही आहे. मी एक विश्वासघाताचा बळी ठरलेला आहे आणि कुठं कुठं चुकलं, कसं पाऊल घसरलं त्याचा शोध घेऊन नव्यानं दमदारपणे पावलं टाकत चाललेलं आहे. पाऊल कुणाचं घसरलं? पाऊल माझं घसरलेलं नाही. पाऊल घसरावं किंवा निसरडं व्हावं अशा प्रकारची व्यवस्था केली होती. पाऊल घसरणारा माणूस मी नाही. आता 50 ओलांडले, आता काय पाऊल घसरायचं वय आहे काय माझं? पण मला सांगा की एकीकडे तुम्ही शेतकरी नेते म्हणून संपूर्ण राज्यात, देशात स्वतःची प्रतिमा तयार केलीत, लोकांमध्ये विश्वास निर्माण केलात. शेतकऱ्यांना तुमच्यामुळे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळू लागले हे कोणीही नाकारणार नाही. पण ॲट द सेम टाइम राजकीय पक्ष चालवताना किंवा संघटना चालवताना नेतृत्व म्हणून तुम्ही कुठे कमी पडलात का? कारण ज्या पद्धतीनं तुमच्या संघटनेमधनं सदाभाऊ खोत बाहेर पडले, त्यानंतर सुद्धा शेतकरी संघटनेमध्ये अधूनमधून कुजबूज असती, काही वेळा त्याचा उद्रेक होतो आणि तुमच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं. हे कशाचं द्योतं काय? कसलंही साधनं नसताना जो इतकी वर्षे संघटना चालवणं ही एरगाबाळ्याचं काम नाही आहे. नक्कीच विचारावर निष्ठा लागते आणि ज्यांच्या निष्ठा डळमळीत होतात त्यांना बाहेर पडण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं आणि ते निमित्त सांगतात आणि शेवटी खापर नेतृत्वावरच फोडायचं असतं. जसं आज अजितदादा शरद पवारांच्यावर फोडतात, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्यावर फोडतात, भुजबळ ठाकरेंच्यावर फोडत होते. हे आणि आणि विशेषतः चळवळीच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा फार जुना इतिहास आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा अनेक जण आले आणि काही काळानंतर बाहेर पडले. मग काय महात्मा गांधींचं नेतृत्व चुकीचं होतं का? नेहरूंचं नेतृत्व चुकीचं होतं का? त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अनेक आले, चळवळीतून बाहेर पडले. मग त्यावेळी जे संयुक्त महाराष्ट्र मागत होते त्या SM जोशी, नागा गोरे यांचं नेतृत्व चुकीचं होतं का? त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शरद जोशींच्या चळवळीमध्ये अनेक जण आले आणि बाहेर पडले. मग शरद जोशींच्या नेतृत्वात काही दोष होते का?
न कुणाकुणाचे बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर मराठी माणसाच्या मुद्द्यावर अनेक जण आले आणि शिवसेना सोडून गेले. मग ठाकरेंच्या विचारात कुठे कमतरता होती काय? किती लोकांची नावं सांगू तुम्हाला? या सगळ्या लोकांना हे अनुभव आलेले आहेत. कारण ह्या ज्या सामाजिक संघटना आहेत किंवा चळवळी आहेत, ह्या चळवळी चालवत असताना हौशे गवशे नवशे सगळे येत असतात. काही कालावधीनंतर त्यांच्या लक्षात येते की जो उद्देश ठेवून मी इथं आलो ते उद्देश माझा साथ देवत नाही, मग बाहेर जायचं आहे. पण सावाचं रूप घ्यायचं असतं. मग काय करायचं? मग नेतृत्वावर दोष ठेवायचा. हेच आहे, दुसरं काही नाही. त्यातल्या किती लोकांनी माझ्यासारखं स्वतंत्रपणानं चळवळ उभं केली हे दाखवा ना. कोणाचे तरी वळचणीलाच गेले, कारण मूळ त्यांचा उद्देश तोच होता. तुम्ही शेतकरी संघटनेचे यावेळेचे प्रतिनिधी आहात, निवडणुकीच्या रिंगणातले उमेदवार आहात. पण 2024च्या निवडणुकीच्या वेळेला शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही मिळेल याबद्दल सुद्धा प्रचंड चर्चा सुरू होती. त्या काळामध्ये धैर्यशील मानेंच्या ऐवजी आपल्याला उमेदवारी मिळावी या दृष्टीनं तुम्ही कधी एकनाथ शिंदे किंवा भाजपच्या नेतृत्वाशी संपर्क साधला होतात का? कशासाठी साधायचा? माझा आणि त्यांचा काय संबंध आहे? उलट त्यांच्याकडून मला विचारण्यात आली होती, पण मी नाही असं दिलं. कारण तुमच्याशी संबंध ठेवायचे नाही हे मी 2015 सालीच ठरवलेलं आहे. 9 वर्षापूर्वी ठरवलं आहे. पुन्हा पुन्हा का माझ्याशी संपर्क साधता असं त्यांना विचारलं. धैर्यशील माने सध्या सांगतायत की गेल्या 5 वर्षामध्ये 8,000 कोटीपेक्षा जास्त निधी मतदारसंघात आणला. त्याचं त्यांनी एक माहिती पुस्तिका पण काढलेली आहे. तुमच्या दृष्टीनं गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या मतदारसंघात काय बदल तुम्हाला दिसत आहेत? त्याचा QR कोड दिला त्याने, त्याच्यावर काय काय दिसलं हे तुम्हाला माहितीच आहे. ती बेरीज नेमकी 8,000 कोटीची आहे काय नाही मला माहीत नाही. त्याच्यामध्ये मला वाटतं की सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे, तो पैसा गुंतवणारा वेगळाच, त्याच्यानंतर टोलमध्ये वसूल करणारा वेगळाच. यात सरकारचा संबंधच काय? एक परवानगीचं पत्र काय संबंध आहे सरकारच्यात? मग ही गुंतवणूक आणली म्हणायची का? आणि यात स्थानिक लोकप्रतिनिधीचा काय संबंध आला? आणि त्यातही सांगतो, हा जो सोलापूर आणि नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग झाला, त्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचं काम मी केलेलं आहे, माझ्या कारकिर्दीत झालेलं आहे. आणि त्यावेळी CP जोशी हे देशाचे दळणवळण मंत्री होते त्यांच्या काळामध्ये. नाहीतर आज हा स्टेट हायवे होता. नंबर 2, नितीन गडकरी जेव्हा मंत्री झाले 2015 साली, त्यावेळी हा रस्ता नॅशनल हायवे अथॉरिटीकडं वर करून त्यातला कोल्हापूर ते सांगली नव्हता, कारण तो सुप्रीम कंपनीकडून खाजगीकरणातून केलेला होता आणि तो न्यायालयात वाद होता. पण तोही का रस्ता घ्यावा आणि हा संपूर्ण रस्ता नॅशनल हायवे अथॉरिटीकडे वर्ग करावा, जेणेकरून चौपदरीकरण चांगलं होईल. पण त्या रस्त्याला NHAI कडे वर्ग करण्यात तुम्हीच विरोध केला होता असंही सांगितलं जाते. म्हणून तर आज सांगलीपासून सोलापूरपर्यंतचा रस्ता अप्रतिम झालेला आहे, पण कोल्हापूर ते सांगलीचा रस्ता रखडला आहे. हे खोटं आहे. मी मागणी केली होती की NHAIनं घ्यावं. मी मागणी ही केली होती की सुप्रीम कोर्टानं सुप्रीम कंपनीनं हा रस्ता निकृष्ट दर्जाचा केला, ह्याची चौकशी झाली पाहिजे. पण आता गेले 5-6 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, सांगलीचा रस्ता रखडलेलाच आहे. तो रखडलेला याचं कारण आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे महान नेते चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत. त्यांनाच विचारा एकदा कधीतरी नेमकं काय झालं होतं ते आणि कुठं काय. हा विचारा नक्की. आणि मी विचारलोय असं सांगा त्यांना. जरूर. तुम्ही आता जेव्हा निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताय तेव्हा प्रामुख्यानं शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न अजूनही कायम आहेत असं तुम्हाला दिसून येते? शेतकऱ्याचा एकच मूलभूत प्रश्न कायम आहे, तो म्हणजे किमान हमी भाव. किमान हमी भाव. तो जेवढा खर्च करतो तेवढे सुद्धा त्याला पैसे परत मिळत नाही. ज्या वेगानं त्याचा उत्पादन खर्च वाढतो त्या वेगानं त्यानं उत्पादित केलेल्या मालाची किंमत वाढत नाही, हे त्याचं दुखणं आहे. अगदी उदाहरणच द्यायचं झालं, 2002 साली मी पूर्ण वेळ शेती करत होतो. 2001 साली त्यावेळी मी सोयाबीन 4,500 रुपये क्विंटलनं विकलं आणि DAPचं पोतं 350 रुपयाला खरेदी केलं त्याला घालायला. आज 23 वर्षानंतर 23 वर्षानंतर DAP झाले 1650 रुपये आणि ते 5 किलो कमी करून 45 किलो, त्यावेळी 50 किलोचं होतं, आणि सोयाबीन आहे 4200 रुपये. आता काय बोंबलायचं?
काय करायचं? पण म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीयेत, संपत नाहीयेत हो. असं तुमचं म्हणणं आहे. पण मग तुम्ही 10 वर्षे खासदार असताना शेतकऱ्यांचे कुठले प्रश्न सुटले असा तुमचा दावा आहे? का शेतकरी प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरला? शेतकऱ्याचे प्रश्न हे वर्षानुवर्ष गुंतलेले आहेत. फार मोठं ती किचकट व्यवस्था आहे. काही अंशी दिलासा देण्यामध्ये मला यश मिळालं. शेतकऱ्यांचे संपूर्णपणे सुटले असा दावा मी अजिबात करत नाही. मग माझं कामच संपलं असतं. एक्झॅक्टली. संपूर्णपणे सुटलेले नाहीत, पण काही अंशी दिलासा देण्यामध्ये मला यश मिळालं. त्यामुळं लोकांची खापरी कवलं जाऊन त्या ठिकाणी कुठेतरी ह्याची सिमेंटची घरं आली आणि स्लॅबची घरं आली. त्याचबरोबर दारातल्या सायकली गायब झाल्या, मोटरसायकली आल्या. ही प्रगती तेवढी थोडीफार करता आली. थोडंसं खाजगी शिक्षण संस्थेमध्ये फी भरून पोरांना शिकवण्या एवढी आर्थिक कुवत शेतकऱ्यांची तयार झाली. त्यामुळं अनेक पोरं कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकलला जाऊन झाली. त्यातले अनेक परदेशात गेले, पैसा कमवायला लागले. हा बदल गेल्या 15-20 वर्षामध्ये झालेला आहे. चला, म्हणजे एवढं तरी तुम्ही मान्य करताय. पण मग मला सांगा शेट्टी साहेब, तुम्ही इतकी वर्ष प्रदीर्घ काळ राजकारणामध्ये आहात, समाजकारणामध्ये आहात, एक शेतकरी संघटना चालवताय, लोकांच्या गराड्यात असता. राजकारण बाजूला ठेवून, राजकीय भूमिका बाजूला ठेवून तुम्हाला स्वतःला असं कधी वाटत नाही का की गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही धोरणं राबवली त्याचा किमान 5%, 10%, 15% नक्कीच या देशाला उपयोग झाला असं तुम्हाला कधी वाटतं का? काहीच झालेलं नाही. मी तुम्हाला सांगतो ना आकडेवारी. 2014 साली या देशामध्ये, आणि हे सगळे सरकारचे आकडे, 2014 साली या देशामध्ये गरिबांची संख्या 25 कोटी होती. आता ती झाली 36 कोटी. म्हणजे 10 वर्ष दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या कमी झाली असा नरेंद्र मोदींचा दावा आहे. मी त्यांच्या सरकारनं आर्थिक सर्वेक्षणाचा जो अहवाल दिला आहे त्यातले आकडे सांगतोय. 10 वर्षामध्ये गरिबांची संख्या 11 कोटीने वाढली. 1000 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असणारे श्रीमंत जे आहेत ती संख्या 2014 साली 2.5 लाख होती, ती आता 3.5 लाख झाली. म्हणजे गरीब आणि श्रीमंतामध्ये दरी वाढायला लागली, त्याचा हा पुरावा आहे. आणि मग याचा अर्थ या देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि बेरोजगारीचा सर्वाधिक बेरोजगारीची टक्केवारी याच काळामध्ये निर्माण झाली. भाजपकडनं वारंवार सांगितलं जाते की देशातलं दरडोई उत्पन्न वाढलं, आपला GDP वाढला, दारिद्र्य बेरोजगारी का निर्माण झाली? बेरोजगारी सुद्धा वाढलेली नाहीये. किंबहुना ज्या मुद्रासारख्या, स्टार्टअप सारख्या, मेक इन इंडिया सारख्या ज्या योजना आल्या त्याच्यातून अनेक लोकांनी स्वयंरोजगार सुरू केले. ही जी आकडेवारी मी सांगतोय ती त्यांचीच आकडेवारी आहे, त्यांनीच दिलेली आकडेवारी आहे. मी माझ्या मनाचे कशाला सांगू? पण म्हणजे थोडक्यात तुमचा भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारला विरोध होता आणि आहे. त्यांचं आर्थिक धोरण चुकलेलं आहे, ते दुरुस्त करावं लागेल, नाहीतर अजून देश रसातळाला जाईल. स्पष्टपणाने सांगतो, त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर 2च उद्योगपती दिसतात, अदानी, अंबानी. त्याच्याऐवजी त्यांनी शेती क्षेत्र ज्याच्यामध्ये जबरदस्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, शेतीमालावर प्रक्रिया उद्योग त्याच्यामध्ये रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, वस्त्रोद्योग त्याच्यामध्ये रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, लघु आणि मध्यम उद्योग ज्याच्यामध्ये रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. आज लघु आणि मध्यम उद्योग शेवटचे आचके देताना दिसत आहेत आणि मोठे उद्योग वाढत आहेत ज्याच्यामध्ये मनुष्यबळ कमी होऊन ऑटोमायझेशन जास्त होतं, ज्याची आज आपल्या देशाला गरज नाही. तुमच्या मतदारसंघाकडे येतो पुन्हा एकदा. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं चौरंगी लढत होईल अशी सध्याची परिस्थिती आहे. शेतकरी संघटनेकडनं माजी खासदार राजू शेट्टी आहेत, महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने आहेत, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरुडकर आहेत आणि वंचितकडून DC पाटील आहेत. तुमच्या दृष्टीनं सगळ्यात प्रमुख यातला तुल्यबळ उमेदवार कोण आहे? लोकशाहीमध्ये कोणालाही कमी लेखायचं नसतं. वा. त्यामुळं सगळे सारखेच तुल्यबळ आहेत असं मी समजतो आणि ह्या सगळ्यांच्यावर मात करून मला जिंकायचं आहे. वंचितचा तुमच्या मतांच्या एकूण आत्तापर्यंतच्या बेरजेवरती किंवा तुमचं जे काही कॅल्क्युलेशन आहे त्याच्यावरती काही विपरीत परिणाम होईल का वंचितमुळे? ज्यानं जसा अर्थ काढायचा तसं काढावं. एकच सांगतो, मी जिंकणार आहे. माझ्या जिंकण्याची गुपितं मी का सांगावीत सगळ्यांना जाहीररित्या?
हा तुमचा आशावाद आहे की आत्मविश्वास? आत्मविश्वास आहे आणि पुन्हा 4 जून नंतर मला इथं बोलवा 100% आणि तुमचा आत्मविश्वास खरा ठरला असं कबूल करा. बरं, मला सांगा, तुम्ही आता निवडणुकीत लोकांसमोर जाताना तुम्ही मगाशी तुमची दैनंदिनी सांगितलीत, पण प्रचाराचे मुद्दे तुमचे कोणते आहेत? बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, जसं बांधकाम कामगार कल्याण मंडळ किंवा ऊस तोडणी मजूर कल्याण मंडळ झालं, तसंच शेतमजूर कल्याण मंडळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कारण हाडाची काढं करणाऱ्या या शेतमजुरांना उतार वयामध्ये त्यांच्या काहीतरी म्हातारपणाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पॉवरलूममध्ये काम करणारे जे कामगार आहेत, त्या टेक्स्टाईलमधल्या कामगारांचं कल्याण मंडळ, हे 2 कल्याण मंडळ करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणं, इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न आणि त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी, हे शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि भ्रष्टाचार, हे माझे प्रचारातले मुद्दे आहेत. इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर तुमची नेमकी भूमिका काय आहे? कारण तिथं आता 2 गट पडलेले आहेत. इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे हे सगळेच जण म्हणतात, असं माझी भूमिका आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. या देशातल्या, या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. कारण सुलकुड उद्भव योजनेबद्दल तुमची भूमिका काय आहे? पाणी आणलं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. का मिळालं पाहिजे तेही सांगतो की तिथल्या शेतकऱ्याचा गैरसमज जाणीवपूर्वक करून दिला गेलेला आहे. काही कुणाचं राजकीय हेतू काही असू दे. कारण शेवटची बैठक ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतली, त्याच्या आधी 3 दिवस आधी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला अहवाल दिलेला होता की पाणी उपलब्ध आहे. मग हा अहवाल असताना त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांची सही आहे, जल अभियंत्याची सही आहे, नगरपालिकेच्या महापालिकेच्या कमिशनरांची सही आहे, अधीक्षक अभियंता पाटबंधारे त्यांची सही आहे. मग मला सांगा की हा अहवाल असताना मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याच्या ऐवजी नवीन समिती नेमण्याचं कारणच काय? नवीन समिती नेमून वेळ काढूपणा कुणासाठी? मुश्रीफ साहेबांना संरक्षण देण्यासाठी, त्यांना पाठीशी घालण्यासाठी, कशासाठी? आणि आपल्याकडं धामणी खोऱ्यातलं 3.95 TMC पाणी हे शिल्लक असताना, त्याच्यावर कसलंही आरक्षण नसताना, आणि आपल्याकडे अशी व्यवस्था आहे की समजा पाणी कमी पडलं तरीसुद्धा आरक्षण बदलण्यासाठी, कारण शिल्कीचं खोरं आहे आपलं सगळं, बदलण्याची व्यवस्था असताना त्या लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे की एकदम मोठ्या प्रमाणात पाणी उचललं तर आमचे फुटवाल उघडे पडतील आणि आमच्या शेतीला पाणी कमी पडलं. कारण शेतीचं आरक्षण वेगळं आहे, हो, पिण्याचं वेगळं आहे. फक्त हे दोन्ही पाणी एकाच नदीतून वाहत असतं. पण शेट्टी साहेब, तुम्ही स्वतः शेतकरी नेते आहात. तुम्ही शिरोळ तालुक्यामध्ये किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षानुवर्ष आंदोलनं करता, पण जेव्हा तिथल्या शेतकऱ्यांचा, दूधगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्नावरून जर कोणीतरी राजकीय हेतूतून गैरसमज करून दिला जात असेल, तर तो गैरसमज दूर करण्यासाठी, खोडून काढण्यासाठी तुम्ही का पुढाकार घेत नाही? सांगितलं ना त्यांना मी, पाणी तुम्हाला कमी पडणार नाही. हे तुम्ही इचलकरंजी वासियांना सांगितलं? नाही, शेतकऱ्यांनाही सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला पाणी कमी पडलं तर शेतकरी या नात्यानं, नेता या नात्यानं माझी जबाबदारी आहे तुम्हाला पाणी उपलब्ध करून देईल. कारण मला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या जलाशयांच्या पाण्याचं वाटप कसं झालेलं आहे आणि कुणाची किती वाटणी आहे हे मगाचे पक्की आकडेवारी आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं पाणी आणि पिण्याचं पाणी एकाच नदीतून वाहतं आहे. याचा अर्थ ते पाणी इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडे करता येणार नाही. त्यामुळं त्यांना फक्त साठवण क्षमता वाढवा, म्हणजे आमच्या पाण्याचं फुटवाल उघडे पडणार नाहीत, एवढं सांगणं शेतकऱ्यांचं बरोबर आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात इचलकरंजीकरांना सुलकुड उद्भव योजनेतून पाणी मिळावं या मताचे आहात? 100%. आणखीन एक मुद्दा असा असतो की हे एक आपल्याकडे विषचक्र आहे, आपली एकूणच व्यवस्था अशी आहे की जेव्हा आपण शेतमालाला भाव जास्ती मिळतो त्यावेळेला सर्वसामान्य जो काही व्यापारी ग्राहक वर्ग असतो त्याला पण चढ्या भावानं ते खरेदी करावं लागतं. त्यामुळं तो महागाई झाली असं ओरडा करावा लागतो. याच्यातनं सोल्युशन काय? म्हणजे एकीकडे शेतमालाला भाव वाढून मिळाले पाहिजेत का? मिळाले पाहिजेत, पण त्यामुळे त्याचे विक्री भाव पण वाढतात आणि त्याचा सर्वसामान्य माणसावरती पण बोजा पडतो. हे आपण कधी लक्षात घेणार आहोत का? एकाच वर्गावर सातत्यानं दबाव टाकणं हे चुकीचं आहे. तुम्ही जर आकडेवारी काढून बघितली
तर 50 वर्षापूर्वी सर्वसामान्य ज्याला आपण आम आदमी म्हणतो, त्या आम आदमीच्या एकूण आमदनी जी असते महिन्याची, त्यातले खाण्यापिण्यावर होणारा खर्च आणि त्याची टक्केवारी, आणि आज त्यांचं होणारं त्याचं जे काही उत्पन्न आहे त्यातून खाण्यापिण्यावर होणारा खर्च आणि त्याची टक्केवारी जर काढली तर हळूहळू पूर्वी 50 वर्षापूर्वी जी काही टक्केवारी होती त्याच्यापेक्षा टक्केवारी खाली यायला लागलेली आहे. मी सहमत नाही. उलट माझं म्हणणं आहे खाण्यापिण्यावरती खर्च जास्त व्हायला लागलाय. तुम्ही आता हॉटेलमध्ये जाऊन जेवल्यावर वाढणारच खर्च. पण मग हॉटेलमध्ये जो काही आहे ते सुद्धा शेतकऱ्याकडनंच विकत घेतलं जातं. मी म्हणतो तुम्हाला जे काय तुम्ही गहू तांदूळ डाळ हे जे खरेदी करता, तुम्ही आम आदमी म्हणून तुमचं जे बजेट आहे त्या बजेटबद्दल बोलायलो आहेत. तुम्ही आता सयाजीमध्ये जाऊन बसाल आणि म्हटलं माझ्या पगारात हे भागलं पाहिजे, तुमचा पगार किती आहे ते तुम्ही विचार करा आणि मग सयाजीला जायचं की नाही ठरवा ना. अच्छा, ठीक आहे. मला आता पुढच्या शेवटच्या प्रश्नाकडे तुमच्याकडे यायचं आहे की या निवडणुकीमध्ये लोकांसमोर जात असताना तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय? तुम्ही सांगितलं की मी माझी सगळी कार्ड्स ओपन करणार नाही, पण तुमच्याकडे फीडबॅक काय असं मी सुरुवातीला पण विचारलं. अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आणि आता माझ्या बातम्या कुणी दाखवायच्याच नाही असं ठरवलंय. जाऊन दे, मला मी काय बोलत नाही, म्हणून तर आम्ही आज आपल्याला बोलवलंय. आम्ही आपल्या बातम्या त्याबद्दल सातत्यानं तुम्हाला दाखवतो. धन्यवाद देतो. पण माझ्या संध्याकाळच्या सभा बघितल्या तर कळेल प्रतिसाद कसा मिळतो. आणि इतर लोक फक्त स्टेजवर बसतानाचाच फोटो दाखवतात आणि आज अमुक अमुक इथं भाषण केलं असं बातम्या देतात. आम्ही काय असं म्हणत नाही की पब्लिकचा फोटो काढू नका म्हणून. याच्यावरनं काय ओळखायचं ते ओळखा. पण महाविकास आघाडीकडनं महायुतीकडनं ज्या पद्धतीनं एक एक सगळे मोठमोठे देशातले राज्यातले नेते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत, स्टार प्रचारक येत आहेत, तुमचे स्टार प्रचारक कोण? मीच. कशाला पाहिजे? करपलेल्या चेहऱ्याचा भाषण ऐकायला येणारा माणूस हाच माझा स्टार प्रचारक आहे. आणि तो नुसतं भाषण ऐकत नाही, पुन्हा 25 लोकांना जाऊन सांगतो राजू शेट्टीला मत द्यायला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. कशाला पाहिजे स्टार प्रचारक? उलट माझ्यासारख्या उमेदवाराच्या भागामध्ये पंतप्रधानांनी येणं, देशाच्या गडकरींसारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना येणं, त्याचबरोबर 2 मुख्यमंत्र्यांनी शिंदेसाहेब, योगी, त्याच्यानंतर 2 उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, एवढी सगळी नेत्यांची मांदियाळी इथं येणे म्हणजे याचा अर्थ एक माणूस खोपा लागला काय तुमच्या डोळ्यात? तुम्हाला असं म्हणणं आहे की तुमचा जो कडवा प्रतिकार आहे त्याच्यामुळे या सगळ्या नेते मंडळींना येणं भाग पडते. मग कशाला येतात ते? सांगलीला जात नाहीत बरं? दुसऱ्या कुठल्या मतदारसंघात जात नाहीत? ठीक आहे, आपण संघटनेबद्दल एक थोडक्यात विचारायचं आहे मला. तुम्ही आंदोलनं करता ती शेतकऱ्यांसाठी करता, अत्यंत चिकाटीनं शेवटच्या टप्प्यापर्यंत आंदोलनं करता, आणि मग अशी कधी वेळ येते त्यावेळेला राजू शेट्टी अचानक पाय मागे घेतात असा तुमच्यावरती आरोप होतो, आणि त्याच्यातून तुमचं मग त्या साखर कारखानदारांशी काहीतरी साटलोटं होतं की काय अशी शंका निर्माण होते. दुसरीकडं बऱ्याचदा तुमची आंदोलनं त्याच्यावरती कंट्रोल तुमचा राहत नाही आणि मग त्या आंदोलनाला हिंसक वळण लागतं. या आंदोलनाला एक कंट्रोल ठेवण्याची जबाबदारी नेता म्हणून तुमची नाही का? 2 मुद्दे तुम्ही 2 प्रश्न विचारले मला. मुद्दा नंबर 1, काही मी सेटलमेंट करतो का? पडद्याआड काही माझं काही अखेरच्या टप्प्यामध्ये? हो, अखेरच्या टप्प्यात असते का? मी आत्तापर्यंत जवळजवळ 25 वर्षे चळवळी करतो, म्हणजे नेतृत्व करतो. याच्या आधी मी एक कार्यकर्ता म्हणून किंवा सहकारी म्हणून काम करतो, मग नेतृत्व करायला आता माझ्या 25 वर्ष झाले स्वतंत्रपणानं. तर 25 वर्षे हा कालावधी काही छोटा नाही आहे. आणि आज आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो, राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचा पाठिंबा असणारा मी शेतकरी नेता आहे. हे तुम्हाला कबूल करावं लागेल, आवडो न आवडो. इतक्या वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा पाठिंबा कायम राहणं ही सामान्य गोष्ट नाही आहे. कारण शेतकरी फार हुशार असतो, त्याला लगेच कळतं कोण नेता कसा वागतो, काय करतं, ह्याच्या पाठीमागे ह्याचं इंटेन्शन काय आहे. आणि एवढं असूनसुद्धा जेव्हा शेतकरी एवढ्या ताकदीनं आणि संख्येनं माझ्याकडे असतात, याचा अर्थ त्यांना माहिती असतं की चळवळीमध्ये असंच करायचं असतं की जेवढं मिळेल तेवढं घ्यायचं आणि पुन्हा नवीन मिळवण्यासाठी ताकद राखून ठेवायचं. हा मूलमंत्र चळवळीत कायम बाळगायचा असतो, तरच चळवळी टिकतात किंवा यशस्वी होतात. नाहीतर मग त्याची हाराकिरी होते आणि मग हाराकिरी झाली की पुन्हा चळवळ शिल्लक राहत नाही. आणि त्यामुळं एका विशिष्ट टप्प्यामध्ये आल्यानंतर, कारण चळवळीचं नेतृत्व करत असताना
ज्यांचं आपण नेतृत्व करतो त्यांचं नुकसान होता कामा नये हे पहिल्यांदा डोळ्यासमोर टार्गेट ठेवावं लागतं. मग त्यातून आता इथंपर्यंत आणलं, यातून काही ना काही त्यांना मिळायला पाहिजे हेही बघावं लागतं आणि त्या पद्धतीनं माझे निर्णय असतात आणि म्हणून सक्सेस रेट हा माझा चळवळीचा चांगला याचं कारण ते आहे. अनेक कधी थांबायचं तुम्हाला कळतं कळतं हार ताणायचं नाही, ताणलं की आणि तुटेल. माझे गुरु शरद जोशी यांनी जाहीरपणाने एकदा हे बोलले बारामतीचं उपोषणच्या वेळी मला वाटतं की ABP माझाच्या चॅनेलवर लाईव्ह आम्ही दोघं होतो. त्यावेळी शरद जोशी साहेब म्हटले की माझा हा शिष्य आहे, मला अभिमान वाटतो की याला थांबायचं कुठं कळतं आणि हा शेतकरी चळवळ यशस्वीपणे पुढं घेऊन जाईल. हे माझ्या गुरुचं मला मिळालेलं सर्टिफिकेट आहे, त्यामुळे इतरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आता मुद्दा नंबर 2 ते म्हणजे माझं कंट्रोल सुटतो का? माझं कंट्रोल कधीच सुटत नाही. तुमचा नाही, तुमच्या कार्यकर्त्यांचा कंट्रोल सुटतो आणि सुटत नाही. त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यात कमी पडतं. जेव्हा सरकार किंवा हे साखर कारखानदार काही चावटपणा करतात आणि किंवा मी ज्यावेळी तिथं नसतो त्यावेळी कार्यकर्त्यांचा संयम सुटतो ही गोष्ट खरी आहे. माझ्या उपस्थितीमध्ये कधी हिंसक घटना घडलेल्या नाही आहेत. आता 2013 साली राष्ट्रीय महामार्गावर जो काही हिंसाचार झाला त्याला जबाबदार सरकार होतं, कारण भल्या पाटी 3 वाजता मला अटक करायची काय गरज होती आणि केलं ते केलं. मला नेमकं कुठं ठेवलं हेच कळून दिलं नाही. त्याच्यातून शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. याला जबाबदार सरकार आहे. लक्षात जेव्हा सरकार अशा प्रकारचे कृत्य करतं त्यामुळे त्याचा प्रतिक्रिया उमटतात. कोणतं पद अधिक महत्त्वाचं वाटतं, खासदार की शेतकरी नेता? शेतकरी नेता. मग निवडणूक वारंवार लढवण्याची इच्छा का होती? कारण जे मी रस्त्यावर बोलतो ते मला सभागृहात बोलायचं असतं म्हणून निवडणुका लढवतो. राजू शेट्टी यांनी गेल्या अर्धा ते पाऊण तासामध्ये स्वतःची विस्तृत भूमिका मांडलेली आहे. संघटनेची वाटचालीपासून ते राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर लोकांसमोर जात असताना कोणते मुद्दे घेऊन जात आहेत याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे आणि मी निवडून येणार हा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. आज निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतून वेळ काढून राजू शेट्टी आमच्या स्टुडिओमध्ये आले. सविस्तरपणे आणि नेहमीच ते अतिशय प्रांजळपणे खरेपणानं बोलतात, तसंच आजही ते बोलले आणि या पुढच्या वाटचालीमध्ये त्यांना चळवळ महत्त्वाची आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी झगडणाऱ्या या नेत्याला आता प्रतिसाद कसा मिळतोय हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर कळणार आहेच. तुर्तास राजू शेट्टी आमच्या स्टुडिओमध्ये आले याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.